कल्पना करा, तुम्ही एका महान साम्राज्याचे सम्राट आहात. शत्रू तुमच्या दरवाजावर उभा आहे आणि तो तुमच्याकडनं तुमचं राज्य नाही, तर तुमची राणी मागतोय. तुम्ही काय कराल? लढाल की शरण जाल? पण इतिहासात एक राजा असा होता, ज्यानं शरणागती पत्करली आणि दुसरा असा, ज्यानं राणी बनून शत्रूच्या तंबूत जाऊन त्याचाच अंत केला. ही कथा आहे भ्याडपण आणि शौर्याची, विश्वासघात आणि पराक्रमाची, आणि एका अशा सम्राटाची ज्यानं तलवारीने साम्राज्य जिंकलं आणि विनेने लोकांची मनं. 4थ्या शतकातील मध्य भारत, पाटलीपुत्रचा भव्य राजदरबार. विशाल स्तंभांनी सजलेल्या त्या भव्य सभागृहात गुप्त साम्राज्याचे सामंत, मंत्री आणि राजघराण्याचे सदस्य एकत्र जमले आहेत. मध्यभागी राजसी सिंहासनावरती सम्राट चंद्रगुप्त प्रथम विराजमान आहेत. त्यांच्या वयाचा प्रभाव त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतो आहे, पण त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज आहे. वातावरणात एक गंभीर शांतता आहे, जणू एखाद्या मोठ्या घोषणेपूर्वीची. पाटलीपुत्रच्या त्या भव्य दरबारात सम्राट चंद्रगुप्त प्रथम आपल्या सर्व पुत्रांकडे आणि सभासदांकडे पाहतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. एका वडिलांचा अभिमान आणि एका सम्राटाची चिंता दोन्ही एकत्र उमटत आहेत. त्यांनी भरसभेत आपल्या एका पुत्राचा हात धरला, त्याला आपल्या जवळ उभे केले आणि अशी घोषणा केली की ज्यामुळे दरबारात बसलेल्या अनेक राजकुमारांचे चेहरे उदास आणि निस्तेज झाले. सम्राट म्हणाले, हा आर्य आहे आणि हाच माझ्यानंतर या साम्राज्याचा उत्तराधिकारी असेल. तो राजकुमार दुसरा कोणी नसून समुद्रगुप्त होता. पण ही घोषणा जितकी सरळ दिसते तितकी नव्हती. हा काही साधा राज्याभिषेक नव्हता. हा एक राजकीय भूकंपाचा प्रारंभ होता. प्राचीन भारतीय परंपरेनुसार सिंहासनावरती सर्वात मोठ्या पुत्राचा अधिकार मानला जात असे, ज्याला ज्येष्ठाधिकार म्हणतात. चंद्रगुप्त प्रथम यांनी सार्वजनिकरित्या समुद्रगुप्ताची निवड करून त्यांना सर्वात योग्य घोषित केले. याचा स्पष्ट अर्थ असा होता की समुद्रगुप्त कदाचित त्यांचा मोठा पुत्र नव्हता. हा एक असा राजकीय निर्णय होता ज्यामध्ये जन्मसिद्ध हक्कापेक्षा पात्रतेला प्राधान्य देण्यात आले होते, आणि या निर्णयामागे कोणत्याही संभाव्य बंडखोरीला आधीच चिरडून टाकण्याचा हेतू दडलेला होता. प्रयाग प्रशस्ती, जी समुद्रगुप्ताच्या विजयाचे गुणगान करते, स्वतः या घटनेचा उल्लेख करते की या घोषणेनंतर दरबारात उपस्थित समान कुलातील इतर राजकुमारांचे चेहरे उदास झाले होते. ही उदासी केवळ निराशा नव्हती, ती येणाऱ्या वादळाची चाहूल होती. एका अशा संघर्षाची जो गुप्त वंशाच्या दालनात शांतपणे आकार घेत होता. आणि याच संघर्षाशी जोडलेले आहेत भारतीय इतिहासातील एक मोठे गूढ, कच्छ. इतिहासकारांना काही सोन्याची नाणी सापडली आहेत, ज्यावरती कच्छ नावाच्या एका राजाचे नाव कोरलेले आहे. या नाण्यांवरती लिहिले आहे, कच्छ पृथ्वी जिंकून उत्तम कर्मांनी स्वर्ग जिंकतो. ही नाणी गुप्त शैलीतील आहेत, पण गुप्तांच्या अधिकृत वंशावळीत कच्छ नावाचा कोणताही सम्राट नाही. मग हा कच्छ कोण? या प्रश्नाने इतिहासकारांना 2 गटात विभागले आहे. पहिले मत असे सांगते की कच्छ हा चंद्रगुप्त प्रथम यांचा मोठा पुत्र आणि समुद्रगुप्तांचा भाऊ होता. कदाचित पित्याच्या निर्णयाने असमाधानी होऊन त्याने सिंहासनावरती आपला हक्क सांगितला असेल आणि काही काळासाठी राजा देखील झाला असेल. पण नंतर समुद्रगुप्ताने त्याला एका रक्तरंजित संघर्षामध्ये पराभूत केले असेल. जर हे खरे असेल तर समुद्रगुप्ताला सिंहासन वारशाने मिळाले नव्हते, तर त्यांनी ते स्वतःच्या भावाकडून मिळवले होते. दुसरे आणि अधिक मान्य मत असे आहे की कच्छ हे स्वतः समुद्रगुप्ताचेच प्रारंभिक किंवा वैयक्तिक नाव होते. कदाचित सम्राट झाल्यानंतर त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार समुद्रापर्यंत झाल्याच्या स्मरणार्थ समुद्रगुप्त ही उपाधी धारण केली असेल, ज्याचा अर्थ आहे ज्याचे रक्षण समुद्र करतात. या मताला आधार मिळतो
कारण कच्छच्या नाण्यांवरती सर्व राजोच्छेता म्हणजे सर्व राजांचा नाश करणारा अशी उपाधी दिसते आणि ही उपाधी समुद्रगुप्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याही गुप्त सम्राटाला पडत नाही. हे गूढ की समुद्रगुप्ताने सिंहासनासाठी भावाशी युद्ध केले होते की कच्छ हे त्यांचेच दुसरे नाव होते. त्यांच्या कथेला सुरुवातीपासूनच एक रोमांचक आणि रहस्यमय वळण देते. समुद्रगुप्ताची कथा समजून घेण्यासाठी आपण त्या काळातील भारत समजून घ्यायला हवा. तो 4थ्या शतकातील भारत होता. तुकड्यात विभागलेला, राजकीयदृष्ट्या अस्थिर. सुमारे 500 वर्षांपूर्वी मौर्य साम्राज्याने संपूर्ण भारताला एकत्र आणले होते. पण त्याच्या पतनानंतर एकतेचे स्वप्न तुटले होते. भारत आता एक विशाल शतरंजाचा पट झाला होता, ज्यावर शेकडो लहान मोठी राज्ये आपापल्या चाली खेळत होती. उत्तर पश्चिमेकडे शक आणि कुशाण यांचा प्रभाव होता. मध्य भारतात नाग वंश उदयाला आला होता. गंगा खोरे अनेक लहान राज्यात विभागले होते. भारत एका महान नायकाची वाट पाहत होता. याच काळात गुप्त वंशाचा उदय झाला. पहिला ज्ञात शासक श्रीगुप्त, त्यानंतर घटोत्कच आणि मग चंद्रगुप्त प्रथम. चंद्रगुप्त प्रथम यांनी लिच्छवी राजकुमारी कुमारदेवीशी विवाह करून एक शक्तिशाली राजकीय युती केली. या विवाहामुळे गुप्तांना प्रतिष्ठा आणि सैन्य शक्ती मिळाली. समुद्रगुप्त हा याच महान युतीचा पुत्र होता. त्याला लहानपणापासून वेदशास्त्र, युद्धकला, राजकारण यांचे शिक्षण मिळाले. पण त्याची विशेषता म्हणजे तो फक्त योद्धा नव्हता, तो एक कलाकार होता. त्याच्या नाण्यांवरती तो वीणा वाजवताना दिसतो. त्याला कविराज ही उपाधी मिळाली होती. समुद्रगुप्ताचा जन्म ज्या वातावरणात झाला होता ते आधीच सामर्थ्य, राजकारण आणि परंपरेने भरलेले होते. त्यांच्या आईकडून लिच्छवी वंशाची गौरवशाली परंपरा आणि वडिलांकडनं उदयास येणाऱ्या साम्राज्याची महत्त्वाकांक्षा, हे दोन्ही गुण त्यांच्यात एकत्र आले होते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व लहानपणापासूनच असामान्य बनत गेले. जरी त्यांच्या बालपणाचे तपशीलवार वर्णन इतिहासात उपलब्ध नाही, तरी त्या काळाच्या परंपरेनुसार आपण कल्पना करू शकतो की त्यांना अत्यंत कठोर आणि सर्व समावेशक शिक्षण दिले गेले असेल. वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र तसेच कौटिल्याच्या अर्थशास्त्रातून राज्यकारभार आणि कूटनीती शिकवली गेली असेल. त्याचबरोबर तलवारबाजी, धनुर्विद्या, घोडेस्वारी आणि युद्धनीती यांचा सरावही लहान वयापासूनच सुरू झाला असेल. त्यांचे वडील चंद्रगुप्त प्रथम स्वतः एक कुशल शासक आणि योद्धा होते. त्यामुळे त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याला प्रत्येक बाबतीत सक्षम बनवण्यावरती भर दिला होता. याच कारणामुळे पुढे प्रयाग प्रशस्तीत असे नमूद केले गेले की समुद्रगुप्ताच्या शरीरावरती शेकडो युद्धातील जखमांचे निशाण होते आणि तेच त्यांच्या शौर्याचे अलंकार बनले होते. पण समुद्रगुप्ताला इतर सर्व विजेत्यांपासून वेगळं करणारी गोष्ट म्हणजे त्यांचा दुसरा चेहरा, कलाकाराचा. जिथे एका बाजूला त्यांच्या हातात तलवार होती, तिथे दुसऱ्या बाजूला वीणेचे मधुर सूर होते. त्यांच्या नाण्यांवरती त्यांना वीणा वाजवताना दाखवले गेले आहे. त्यामुळे हे दर्शवते की ते केवळ योद्धाच नव्हते, तर एक संवेदनशील, सुसंस्कृत आणि कलाप्रेमी सम्राट होते. त्यांना कविराज ही उपाधी देण्यात आली, म्हणजे कवितेचा राजा. समुद्रगुप्त सिंहासनावरती बसल्यानंतर त्यांनी केवळ राज्य चालवण्यावरती समाधान मानले नाही. त्यांचे ध्येय मोठे होते, दिग्विजय म्हणजे चारही दिशांचा विजय. त्यांच्या विजयाची सविस्तर माहिती आपल्याला प्रयाग प्रशस्ती या शिलालेखातून मिळते, जो त्यांच्या मंत्री हरी शेनने लिहिलेला आहे. सुरुवातीला त्यांनी उत्तर भारतावरती लक्ष केंद्रित केले. येथे त्यांची नीती अत्यंत कठोर होती. प्रसवोद्धरण म्हणजे शत्रूला पूर्णपणे नष्ट करणे. त्यांनी अनेक राजांना पराभूत करून त्यांच्या राज्यांचा संपूर्ण अंत केला आणि ती राज्ये थेट गुप्त राज्यात विलीन केली. यामुळे गंगा खोऱ्यावरती त्यांचे संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले. उत्तर भारत जिंकल्यानंतर त्यांनी दक्षिणेकडे कूच केले. त्यांनी मध्य भारतातील जंगलामधून मार्ग काढत
दक्षिणेपर्यंतचा मोठा सैनिकी अभियान राबवला. ते कांचीपर्यंत पोहोचले. पल्लवांच्या राजधानीपर्यंत त्यांनी 12 राजांना पराभूत केले. पण इथे त्यांनी एक वेगळी नीती वापरली. ग्रहण म्हणजे जिंकणे, मोक्ष मुक्त करणे आणि अनुग्रह म्हणजे कृपा करणे. म्हणजेच त्यांनी राजांना हरवलं, पण त्यांची राज्ये परत दिली, फक्त त्यांच्या अधीनतेच्या अटींवर. हीच त्यांची सर्वात मोठी राजकीय चातुर्य होती. सीमावर्ती राज्य आणि परकीय संबंध कसे ठेवले? समुद्रगुप्ताच्या सामर्थ्यामुळे अनेक राज्यांनी युद्ध न करता त्यांची सत्ता मान्य केली. पूर्वेकडील समतट कामरूप म्हणजे आधुनिक आसाम तसेच नेपाळ यासारख्या राज्यांनी त्यांना कर देण्यास सुरुवात केली. पश्चिमेकडील गणराज्ये मालव, यौधेय इत्यादींनीही त्यांची सत्ता स्वीकारली. परकीय शक्तींबाबतही त्यांचे संबंध प्रस्थापित झाले. श्रीलंकेच्या राजाने बोधगयात मठ बांधण्याची परवानगी त्यांच्याकडे मागितली आणि समुद्रगुप्ताने ती दिली. आता बघूया अश्वमेध यज्ञ आणि सत्तासिद्धी. आपल्या सर्व विजयानंतर त्यांनी अश्वमेध यज्ञ केला, जो सार्वभौम सत्ता सिद्ध करण्याचा सर्वोत्तम विधी मानला जातो. एक घोडा मोकळा सोडला जातो, जो जिथे जाईल तिथल्या राजानं शरण यायचं किंवा युद्ध करायचं. कोणीही त्याला थांबवलं नाही. यज्ञ यशस्वी झाला आणि समुद्रगुप्त चक्रवर्ती सम्राट बनले. त्यांनी केलेले प्रशासन, धर्म आणि कला, ते वैष्णव धर्माचे अनुयायी होते, पण इतर धर्माबद्दल सहिष्णू होते. त्यांनी विद्वान, कवी आणि कलाकारांना आश्रय दिला. त्यांचा दरबार ज्ञान आणि संस्कृतीचं केंद्र बनलेला होता. त्यांचा मृत्यू आणि पुढील संघर्ष कसा होता? सुमारे 45 वर्षांच्या राज्यकारभारानंतर त्यांचा मृत्यू झाला. इसवी सन 375 ते 380च्या सुमारास. त्यांच्यानंतर सत्ता हस्तांतरण सरळ नव्हते. रामगुप्त, ध्रुवदेवी आणि चंद्रगुप्त द्वितीय यांची कथा राजकीय षडयंत्र, विश्वासघात आणि शौर्याने भरलेली इतिहासात प्रसिद्ध आहे. समुद्रगुप्तांचा वारसा. समुद्रगुप्तने भारत एकत्र केला, साम्राज्य विस्तारले, सुवर्ण युगाची पायाभरणी केली, कला आणि संस्कृतीचा विकास केला. इतिहास विन्सेंट स्मिथ यांनी त्यांना भारताचा नेपोलियन असे म्हटले आहे. पण खरं पाहिलं तर नेपोलियन पराभूत झाला होता. समुद्रगुप्त कधीच हरला नाही. आता ह्यातून अंतिम विचार आपण काय घेऊ शकतो? की समुद्रगुप्त म्हणजे तलवारीनं साम्राज्य जिंकणारा आणि विनेने हृदय जिंकणारा सम्राट. आता आपण ध्रुवदेवीची कथा पाहणार आहोत. कल्पना करा, समुद्रगुप्तासारखा अजेय सम्राट आता या जगात नाही. त्याच्या मृत्यूनंतर पाटलीपुत्राचा दरबार पुन्हा एकदा तणावाने भरलेला आहे. सिंहासनावरती बसतो त्यांचा मोठा मुलगा. ध्रुवदेवीबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. रामगुप्त. पण इथेच कथा वळण घेते. रामगुप्त आपल्या वडिलांसारखा पराक्रमी नव्हता. तो निर्णय घेण्यात कमकुवत, भीतिग्रस्त आणि दबावाखाली झुकणारा शासक होता. रामगुप्तच्या राज्यकाळामध्ये पश्चिम भारतातील शक्तिशाली क्षत्रियांनी गुप्त साम्राज्यावरती आक्रमण केले. युद्ध झाले आणि गुप्त सेना पराभूत झाली. शक राजाने एक अपमानजनक अट ठेवली. जर तुला शांती हवी असेल तर तुझी राणी ध्रुवदेवी माझ्याकडे पाठव. हे ऐकून संपूर्ण दरबार हादरला. ही फक्त एका स्त्रीची गोष्ट नव्हती. हा संपूर्ण साम्राज्याच्या सन्मानाचा प्रश्न होता. पण रामगुप्त त्याने लढण्याऐवजी ही अट मान्य करण्याचा निर्णय घेतला. होय, त्याने आपल्या राणीला शत्रूकडे पाठवण्यास होकार दिला. ही बातमी जेव्हा त्याच्या धाकट्या भावापर्यंत पोचली, चंद्रगुप्त द्वितीय, तेव्हा त्याचा संताप उफाळून आला. त्यानं ठरवलं, हा अपमान मी होऊ देणार नाही. त्यावेळी इतिहासातील सर्वात धाडसी योजना आखली गेली. चंद्रगुप्ताने एक अद्भुत आणि धोकादायक योजना बनवली. तो स्वतः राणी आणि ध्रुवदेवीचा वेश धारण करणार होता.
त्याने काही निवडक पराक्रमी सैनिकांना महिलांच्या वेशात पालखीत बसवले आणि ते शक राजाच्या छावणीकडे निघाले. रात्रीचा अंधार, शक राजाचा तंबू आणि त्याच्या मनात वासना. त्याला वाटत होतं राणी स्वतः त्याच्याकडे आली आहे. पण ज्या क्षणी तो पुढे आला, तलवारी बाहेर आल्या आणि क्षणात हल्ला झाला. चंद्रगुप्त आणि त्याच्या सैनिकांनी त्या ठिकाणीच शक राजाचा वध केला. शत्रूला कल्पनाही नव्हती की राणी म्हणजे स्वतः मृत्यू आहे. चंद्रगुप्त विजयी होऊन परत आला. आता प्रजा आणि सेना दोघांनाही समजलं होतं खरा राजा कोण आहे. पाटलीपुत्रात परतल्यानंतर चंद्रगुप्ताने एक कठोर निर्णय घेतला. त्याने आपल्या मोठ्या भावाला रामगुप्तला सिंहासनासाठी अयोग्य असे घोषित केलं. काही कथांनुसार त्याने रामगुप्ताचा वध केला आणि स्वतः सिंहासनावरती बसला. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची घटना घडली. ती घटना म्हणजे चंद्रगुप्ताने आपल्या भावाची पत्नी ध्रुवदेवीशी विवाह केला आणि तिला महाराणी बनवलं. आता ही कथा खरी की काल्पनिक? खूप वर्षापर्यंत इतिहासकारांना ही कथा फक्त नाटक वाटत होती, कारण ही माहिती आपल्याला देवी चंद्रगुप्तम या प्राचीन नाटकातून मिळते. पण नंतर विदिशाजवळ सापडलेल्या मूर्तींवरती रामगुप्त नाव सापडलं. त्याने काही नाणेही सापडले. त्यामुळे हे स्पष्ट झालं, रामगुप्त खरोखर अस्तित्वात होता. मग ह्यातून निष्कर्ष काय निघतो आहे? ही कथा पूर्णपणे खरी आहे का? हे अजूनही वादग्रस्त आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, गुप्त साम्राज्याचा सत्ता संघर्ष झाला होता आणि चंद्रगुप्त द्वितीय सहज राजा झाला नव्हता. ही कथा आपल्याला काय शिकवते? सत्ता मिळवण्यासाठी कधी-कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. खरा राजा तोच जो संकटात उभा राहतो आणि सर्वात महत्त्वाचं, सन्मानासाठी लढणारा कधीच छोटा होत नाही.